डीजीसीएच्या विरोधात आमदार रोहित पवार एफआयआर दाखल करणार आहेत। मुंबईतील पोलीस ठाण्यामध्ये रोहित पवार एफआयआर दाखल करणार आहेत। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत। वैदेही, आपण पाहतोय रोहित पवार हे डीजीसीए विरोधात आक्रमक झालेले आहेत, नेमकं काय कारण आहे? नक्कीच आपण बघतोय की डीजीसीए संदर्भात सध्या रोहित पवार आक्रमक झालेले आहेत आणि ते मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन या ठिकाणी सध्या दाखल झाले आहे। मी सध्या मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन या ठिकाणी आहे आणि आपण बघतोय की रोहित पवार यांच्यासोबत अमोल मिटकरी, संदीप क्षीरसागर हे आमदार देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीचा खरं तर अपघात 28 जानेवारी रोजी झालेला बघायला मिळाला होता। अजित पवार त्या विमानामध्ये होते, सोबत 5 जण होते आणि अशा वेळेस अतिशय गंभीर पद्धतीनं खरं तर ही परिस्थिती जी आहे ती हाताळायला हवी होती, मात्र त्या पद्धतीनं चौकशी होत नसल्याचा आरोप हा सुरुवातीपासूनच रोहित पवार यांनी केलेला बघायला मिळाला होता। डीजीसीए संदर्भात अनेक प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केलेले बघायला मिळाले होते आणि त्यानंतर पत्रकार परिषदा त्यांनी घेतल्या होत्या। अनेक पुरावे हे अगदी पत्रकारांसमोर त्यांनी दाखवलेले बघायला मिळाले होते। हे अनेक पुरावे जे आहेत ते अगदी केंद्रीय मंत्र्यांपासून राज्याचे मुख्यमंत्र्यांपर्यंत त्यांनी जे आहेत हे सगळे पुरावे दाखल केलेले बघायला मिळाले आणि आता डीजीसीएचा जो अहवाल काल रात्री आलेला होता त्याच्यामध्ये हे सांगण्यात आलेलं आहे की त्या विमानामध्ये त्रुटी होत्या। जर या विमानामध्ये त्रुटी होत्या तर त्याला नेमकं कारणीभूत कोण आहे, डीजीसीएशी कोणाचा संपर्क चांगला आहे, व्हीएसआर कंपनी संदर्भात आणि डीजीसीए या दोन्ही कंपन्यांमध्ये काय नेमकं एकूणच त्यांचे व्यवहार आहेत, या सगळ्या संदर्भात खरं तर स्पष्टता येणं गरजेचं आहे। या संदर्भात आता गुन्हा नोंदवण्यासाठी रोहित पवार जे आहेत ते मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल झालेले बघायला मिळत आहेत। सोबतच त्यांच्या अजित पवार गटाचे जे आमदार आहेत अमोल मिटकरी ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, कारण अमोल मिटकरी यांनी देखील हे प्रश्न उपस्थित केले होते। संदीप क्षीरसागर यांनी देखील या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले होते। हे खरं तर प्रश्न राष्ट्रवादीच्या दोनही गटाच्या अनेक आमदारांचे आहेत आणि याच प्रश्नांची उत्तरं मिळणं अपेक्षित आहे आणि नेमकं या सगळ्या प्रकरणाला जे आहे ते गांभीर्यपूर्वक घेणं गरजेचं आहे आणि ते घेतलं जात नसल्याचा आरोपही याच्या आधी करण्यात आला होता। आता मात्र जेव्हा अहवाल समोर आलेला आहे तेव्हा याच्यावर शिक्कामोर्तब झालेला बघायला मिळत आहे की कुठेतरी त्या विमानामध्ये त्रुटी होत्या। हे लेअरजेट 45 जे विमान आहे ते विमान या ठिकाणी उडवण्यासाठी परवानगी नव्हती, मात्र तरी देखील हे विमान का उडवलं गेलं, कोणाच्या संगनमताने उडवलं गेलं, त्याची देखभाल योग्य पद्धतीनं केली नव्हती का? जर व्हीआयपी मुवमेंट होती, जर अजित पवार सारखे उपमुख्यमंत्री त्या विमानातून प्रवास करणार होते तर त्या विमानामध्ये योग्य पद्धतीनं देखरेख करणं गरजेचं होतं, तपासणं गरजेचं होतं। मात्र अनेक अशा त्रुटी या सगळ्या प्रकारामध्ये दिसून आल्यानंतर आता रोहित पवार जे आहेत ते एफआयआर दाखल करण्यासाठी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल झालेले बघायला मिळतात। बिलकुल, नक्कीच धन्यवाद वैदेही तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय अतिशय महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण डीजीसीए विरोधातच आता रोहित पवार हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत आणि डीजीसीएने दिलेला अहवाल हा मला मान्य नाहीये असं स्पष्ट रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता त्यांनी डीजीसीए विरोधात तक्रार करण्याचा निर्णय घेतला।